तर बघा, नुसतं बघितल्यावरच तोंडाला पाणी सुटलं पाहिजे, अशी मसाला अंडी करायची. तर काही वेळा काय होतं, आपण मसाला अंडी बनवतो, पण जास्त मसाला टाकल्यामुळे आपल्याला जळजळ होते किंवा पित्त होतं. म्हणून आपण जास्तीचा मसाला न टाकता असा एक सिक्रेट पदार्थ टाकायचा, ज्यानं मसाले अंड्याची ग्रेव्ही एकदम घट्ट होईल आणि चवीला तर असं भन्नाट होईल की हॉटेलला जाणे विसरून जातील किंवा हॉटेलचे अंडा मसाला खाणे विसरून जातील. तर बघा, अंडी शिजत घालताना त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू आणि मीठ टाकायचं आहे. त्यामुळे अंड्यावरचं कवर लवकर निघतं. तर बघा, तव्यामध्ये सर्व मसाले म्हणजे खोबरं, जिरं, लसूण, कांदा आणि आलं भाजून घ्यायचं आणि जिरे नंतरच टाकायचे. कारण जिरे लवकर टाकले तर ते करपून जातात. म्हणून नंतरचे तेल टाकून त्याच्यामध्ये फोडणी द्यायची. तर बघा, असा खरपूस असा मसाला भाजून झाल्यानंतर मिक्सरमध्ये काढून त्याचं वाटण तयार करून घ्यायचं. आणि त्या मसाल्यामध्ये थोडासा पुदिना आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायला विसरायचं नाही. तर बघा, मसाला फोडणी देताना तेल टाकून त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये वाटण केलेला मसाला आणि घरातच केलेली 2 चमचे चटणी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला चण्याचं डाळीचं पीठ 1 चमचा टाकायचं आहे. मी फक्त त्या वाटणातील 2च चमचे मसाला घेतला होता आणि राहिलेला मसाला हा आमटीसाठी म्हणजे रस्स्यासाठी ठेवला होता. तर बघा, हे सर्व तेल सुटेपर्यंत असं भाजून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये अशी अंडी सोडायची. अंडी सोडायच्या अगोदर त्याला असं काप करून घ्यायचे, म्हणजे मसाला हा अंड्यामध्ये व्यवस्थित लागतो. तर बघा, अशा प्रकारे तुम्ही नक्की ग्रेव्ही तयार करा आणि जाता जाता तेवढं चॅनेलला सबस्क्राईब करा.